राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार आता अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे 4 उमेदवार सध्या विधान भवनामध्ये या प्रक्रियेसाठी उपस्थित आहेत। तसंच पार्थ पवार सुद्धा काही वेळामध्येच आपला उमेदवारीचा अर्ज राज्यसभेसाठी दाखल करणार आहेत। त्यांचंही विधान भवनामध्ये काही वेळापूर्वी आगमन झालेलं आहे। तर शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी शिंदेंकडून देण्यात आलेली आहे किंवा शिवसेनेचे एक उमेदवार ठरलेले आहेत ज्योती वाघमारे यांना यावेळी संधी मिळालेली आहे। तर दुसरा उमेदवार कोण याबाबत सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। शिवसेना दुसरा उमेदवार देऊन यावेळी मवियाचे शरद पवार यांची कुठेतरी एक प्रकारे गोची करण्याचा प्रयत्न सुरू आहे। एक मोठी रणनीती खेळण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि त्या दृष्टीने शिवसेनेचं आता पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे आणि ज्योती वाघमारे यांचं नाव आता घोषित झालेलं आहे। मात्र राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार शिवसेनेकडून कोण हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेला जातो। तर ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। भाजपचे राज्यसभेचे उमेदवार आता अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। काय नेमके त्यांच्याकडे या संदर्भात सविस्तर सध्याचे तपशील जाणून घेऊया। सीमा, सध्या विधान भवनामध्ये राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपण पाहतोय। काय नेमके सध्याचे तपशील? नक्कीच या राज्यसभेच्या निवडणुकीकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की शरद पवार यांना जर उमेदवारी जाहीर झाली नाही तर ही निवडणूक बिनविरोध होणार की केला जात होता आणि आज आहे असं। सीमा, आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। नेटवर्कमध्ये या, आपण पुन्हा संपर्क साधूया। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडल्या जात आहेत। राज्यसभा उमेदवारी अर्जाची ही 3 दृश्य महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। भाजपचे राज्यसभेचे उमेदवार आता अर्ज भरतात, त्यासाठी भाजपचे आमदार आपल्याला विधान भवनामध्ये पाहायला मिळतात आणि राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले हे उमेदवार रामदास आठवले, विनोद तावडे, त्याचप्रमाणे मयाते इवनाते असे सगळे उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळतात।